जय जय शिवाजी. शिव सकाळ सगळ्यांना. आज आपण पन्हाळा किल्ल्यावरती आलो आहोत. आज आपण एका ऐतिहासिक मोहिमेवर चालू आहे, जिथून शिवाजी महाराज पन्हाळगडावरून पावनखिंडीला ज्या रस्त्याने गेले होते त्या रस्त्याचा आज आपण प्रवास करणार आहे. बघूया, आता प्रवास सुरू झाला आहे. आपण आत्ता थांबलो होतो गेटपाशी आणि इथून सुद्धा आता ट्रेक सुरू होतोय आणि आपले सर्व सोबत आहेत ट्रेकमध्ये आपल्यासोबत. त्यांची मानसिकता होईल की बाबा मला नाही पुढे जाणार 6-7 त्यांनी गाडी बसायचं बाकीच्या त्रास देतात आपल्या ग्रुपमधल्या माणसांना किंवा आपला जो ग्रुप झाला त्यानंतर 18व्या दिवशी हा किल्ला जिंकला. म्हणजे प्रतापगडापासून ते पन्हाळ्यापर्यंत हा सगळा परिसर 20-25 किल्ले सगळा जो मुलूक आहे तो सगळा 18 दिवसात ह्या महाराजांनी जिंकलेला आहे. आणि ह्या जिंकलेल्या मोहिमेनंतर 3 एप्रिलच्या आसपास महाराज या किल्ल्यावरती अडकून पडले. जवळजवळ 4 महिने वेढा चालला आणि तो वेढा काय महाराज मी सुद्धा नव्हती सिद्धीजवळ होता तो सुद्धा अगदी पूर्ण ताकदीने वेढा लढवत होता. त्यातून सुद्धा महाराजांनी इतकी लावली की बाबा आपण ह्यातनं निसटून विशाळगडावरती जावं यासाठी शिवाजी महाराजांनी जो काही नियोजन केलं, आखणी केली, त्यात की सोंगातला शिवाजी म्हणजे शिवाजी महाराजांसारखा दिसणारा एक माणूस, त्याला सोंगातल्या शिवाजी पालखीत बसवलं. पालखीत बसवून 2 पालख्या आपण ज्या मार्गाने आता आलो ह्याच मार्गाने खाली गेल्यानंतर जो होता वेढा होता तो वेढा जवळ आल्यानंतर प्रत्येकाची धाकधूक होती. 50 फुटा वेढाला आणखीन धाकधूक वाढली. तर त्यातनं महाराजांनी वेढा फोडला आणि पूर्ण महाराज सही सलामत पन्हाळ्यावर विशाळगडाच्या दिशेने निघाले. ज्या दिशेने निघाले त्या दिशेने आपण जाणार आहोत. सूचनेचं पालन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं, अजून एक जय शिवाजी. जस्ट आत्ताच आपण सावंत सर ज्यांनी आता आपल्याला ही सगळी माहिती दिली, त्यांनी सर्व सूचना दिल्या आणि ते मोहीम प्रमुख आहेत. आपण त्यांची जरा बोलूया. काय म्हणतात सर? पन्हाळा पावनखिंड मोहीम 2024 70 मावळ्यांची मोहीम चालू झाली. ते 700 मावळे होते, आम्ही 70 मावळे आहोत आणि 70 मावळे आम्ही ही मोहीम 2 दिवसामध्ये पत्ते करणार आहोत. तुम्हाला ही मोहीम करण्याची काय इच्छा आहे? जसं महाराष्ट्राची वारी हा एक दागिना आहे महाराष्ट्राचा, तशी विठ्ठल भक्ती करणाऱ्या वारकऱ्यांची वारी ही पंढरपूरची वारी आहे. तर जे शूरवीर मावळे आहेत त्यांची वारी ही पन्हाळा पावनखिंडची वारी आहे. आणि ह्या वारीमध्ये दरवर्षी सहभागी व्हावं अशी प्रत्येक वारकऱ्याची जशी इच्छा होती तशी प्रत्येक आमच्यासारख्या वारकऱ्याची इच्छा होती की आपण वारीमध्ये सहभागी, पन्हाळा पावनखिंड वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. तुमचे किती वर्ष असेल? हे सलग 2014 सालापासून, पण मध्ये 2-3 वर्ष कोरोना काळामध्ये ते थांबलेलं आहे. बरं, मग माझ्या म्हणण्यानुसार असं असतं की आपण एखाद्या ठिकाणी गेलो की आपल्याला त्या ठिकाणी जायची इच्छा होत नाही. का होत नाही? कारण की आपण ती गोष्ट बघितलेली असते. मग तुम्ही 2014 सालापासून येत आहे कंटिन्यू इकडे, तर त्या मागचं कारण काय असावं आणि इकडे काय यावं? पावनखिंड मोहीममध्ये दरवर्षी नाविन्य असते. माणसं नवीन असतात, त्यांच्याकडून मिळालेले अनुभव नवीन असतात. त्यानंतर त्या अनुभवाच्या जोरावर ऊर्जा चांगली मिळते. आता आपण सावंत सरांशी बोललो, त्यांच्याकडून माहिती घेतली, त्यांची काय इच्छा आहे, ते काय येतात ह्याबद्दल सगळी माहिती घेतली. आता आपण चाललो आहे मसाई पठारच्या दिशेने. इथून खरा ट्रेक सुरू होतो, म्हणजे जो जंगली रस्ता आहे, पायवाट आहे, त्या पायवाटेला इथून सुरुवात होते. इथून खाली जरासं गेल्यानंतर आपल्याला गाव लागेल. त्या गावाने आपण चालत जाऊ. वर सगळ्यात पहिला मुक्काम आपला मसाई पठार इथे होईल. बघूया. जस्ट आत्ता आपण पन्हाळा हा किल्ला उतरला. इकडून ह्या पायवाटेने आपण आलो आणि इकडे आता गावचा रस्ता सुरू झाला आहे जो डांबरी आहे. इथूनच आपण आता समोर जाणार आहे. नेक्स्ट आता जो आपण चढाई करणार आहे ती मसाई पठारची चढाई करणार आहे. समोर जे दिसत आहे ते मसाई पठार आहे, पण आपल्याला वर चढून तिकडच्या बाजूला जायचं आहे.
आणि नंतर पुन्हा तिकडून खाली उतरायचं आहे. अशा प्रकारे हा जी ट्रेक आहे किंवा जो पन्हाळा पावनखिंडचा जी मोहीम आहे ती आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने चालली आहे. या मोहिमेतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आप्पा जे आपल्यासोबत आहे. सर्व ही महत्त्वाची मंडळी म्हणायची. जर आपण त्यांच्याशी बोलूया त्यांचं काय मत आहे. बोला आप्पा. या ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेमध्ये गेल्या वर्षीपासून या मोहिमेचा अनुभव मी घेतोय. स्वामीनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा काय असते ते शिकावं बाजीप्रभू शिवाजी काशीद आणि बांदल बंधू यांनी आपल्या राजाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आणि अत्यंत खडतर अशा मार्गाने त्यांनी रात्रभर प्रचंड पावसामध्ये प्रवास केला. खरोखर जे स्वराज्य उभं राहिलं या स्वराज्याच्या निर्मितीमागं बाजीप्रभूंसारख्या फुलाजी प्रभूंसारख्या किंवा बांदल बंधूंसारख्या किंवा शिवाजी काशीदांसारख्या अनेक स्वामिनिष्ठ सेवकांचा होता. धन्यवाद. मार्गावरून जात असताना येणाऱ्या सर्व ट्रेकर्सना किंवा मोहिमेतील सर्व सदस्यांना रस्ता कळावा म्हणून जागोजागी हे असे मुद्रा किंवा हे असे ठिकाणी लावलेले आहेत ज्याने आपल्याला कळेल की रस्ता कसा आहे. आता आपण पुढे बघतोय जो चिखलाचा रस्ता आहे तो तुडवत आता आपल्याला जायचं आहे. सर्व चालले आहेत त्याच रस्त्याने पुढेपर्यंत आपण बघू शकतो आणि हे असं वर चढून आपल्याला वर जायचं आहे. तो घसरा घसरीचा खेळ आहे. इथून पुढे इकडे चालू झाला आहे. बघतोय सगळ्यांचे पाय जरा 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 घसरत आहेत पण त्या घसरण्याचा सर्व लोक आनंद घेत आहेत. ते तेव्हा आताच कोणतरी घसरलं. जरासं घसरणं जराशी दुखापत होत राहते पण ह्या गोष्टीचं दुःख न करता त्या गोष्टीचा आनंद घेणं हीच खरी मोहीम आहे. आपण चेक करतायत की किती खोल पाणी. पाय दिला तर चालेल का पाण्यात. द्या झाला आता सुरुवात झाली बुड भिजायला. ज्याला बूट भिजवायचा आहे त्यांनी या. माझा बूट भिजणार नाही उद्यापर्यंत त्यांनी तिकडून जावा. पाणी बघू शकतो आपण फार गुडघ्यापर्यंत आहे आणि आम्ही त्यातूनही चालत चाललोय. व ती मंडळी आहेत ज्यांना या पाण्यात पाय द्यायचा नाही पण त्यांना कळणारी उद्या की त्या पाण्यात पाय दिला काय आणि हातच्या पाण्यात पाय दिला काय. दोन्ही एकच आहे. हे बघतोय आपण कशी कसरत करत सगळी येत आहेत पुढे आणि आपले पाय भिजवून मस्तपैकी चिखलातून वाट काढत सगळ्यांच्या पुढे. बरोबर नाही आप्पा. चिखलाचा आनंद घ्या असं यांचं मत आहे. त्यासाठी चाललोय. हा या की चिखलात नाही. हळूहळू करत करत आपण वर आलोय. खालून चढ आपण बघू शकतो चिखल आणि आपल्या इथं सगळ्यात पहिला छोटासा धबधबा म्हणजे झरा आपल्याला पाहायला भेटतोय ओढ्याचा. एक ती चढाई चढून झाली व आता आपण एका चढाईच्या पाठीराकडे चाललोय. जरासा सरळ आहे थोडासा त्या श्रेणीपेक्षा सोपा आहे. बघूया.
माळुंगे या गावामध्ये आपण आता पुढे जाणार आहे मसाईपाटाच्या दिशेने. त्या गावातून मधून रस्ता आहे, तिथून पुढे गेल्यानंतर आपण मसाईपाटाकडे जाणार. नमस्कार मित्रांनो, आज ट्रॅकिंग पन्हाळा ते पावनखिंड अतिशय योगायोगानं हा योग आलेला आहे आणि आम्ही आता एका अशा छोट्याशा गावातनं चाललेलो आहे आणि मसाळा फाटा एक अर्धा किलोमीटरवर आहे. खूप मजा येते मित्रांनो. असा जर निसर्गाचा आनंद घ्यायचा असला, लाईफ इज ब्युटिफुल, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ट्रॅकिंग, सायकलिंग, कोणती ॲक्टिव्हिटी करा मित्रांनो. थांबतो. जय जिजाऊ. आता आपल्याला समोर दिसतोय तो मसाई पठार आहे. जरासं चढल्यानंतर आपल्याला मसाई पठार दिसणार आहे. जवळपास 8 किलोमीटरचा मसाई पठारचा पट्टा आहे. सरळ पठार आहे, ते आपल्याला सलग चालत जायचं आहे. पावसाने आम्हाला जरासा धोका दिला आहे, तो काही याचं नाव घेणं झालं आहे व सर्व ट्रेकर घामा घुम झालेत. जे पावसाने भिजणार होते ते आता घामाने भिजलेत. हे पाहू शकतो मित्रांनो, इथून पुढे मसाई पठार सुरू होतो. आपल्या मोहिमेतील हा पहिला टप्पा मसाई पठार. त्या ठिकाणी येऊन आपण ह्या ठिकाणी येऊन आपण थांबलो आहे. आता इथून पुढे आपल्या सरळ 8 किलोमीटरचे पठार आहे ते पार करायचं आहे. या मसाई पठारावर एक मसाई देवीचं मंदिर आहे. तिथे आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल पण बघायला भेटतो. तास सलग चालल्यानंतर ना आपण येऊन पोहोचलो आहे मसाई देवीच्या मंदिरापाशी. हे जे समोर दिसते ते मसाई देवीचं मंदिर आहे व इथं जो कडा दिसतोय हा रिव्हर्स वॉटरफॉल कडा बोलला जातो त्याला. जेव्हा पाऊस असतो, वारा असतं, तेव्हा आपल्या इथून पाणी वरच्या दिशेने उडताना दिसतं. ते समोर दिसते ते मसाई देवीचं मंदिर आहे. तिथून आपण समोर जात आहे. इकडे जे समोर झाडं दिसत आहेत धुक्यामध्ये, तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे मसाई पठार. 2-3 तास सलग चालल्यानंतर ना मसाई पठार आता संपलं आहे. मी मागे बघतोय ते मसाई पठार ते संपतंय आणि आम्ही आता खाली उतरतोय. आणि आता आम्हाला जायचं आहे असंच फिरत जाऊन त्या पठाराच्या कडून खालच्या गावात आम्हाला उतरायचं आहे. आत्तापर्यंत तरी सगळा प्रवास छान पद्धतीने चालला आहे. बघू आता पुढे काय होतंय. आता जरा पावसाला सुरुवात झाली, एकदम बारीक पाऊस येतोय. खरी मजा ही पावसातच आहे. आता कसं एक्सप्लेन करू सांगू शकत नाहीत. ह्या गोष्टी स्वतः अनुभवायला लागतात. तुम्ही तर आला, ह्या मोहिमा केल्या, हे सर्व रस्ते वाटा एका पायाखालून गेल्यानंतर त्याचा जो अनुभव येतो, जी आनंद भेटतो त्या गोष्टी पूर्ण केल्याचा, ते असं व्यक्त करता येत नाही. तो स्वतः अनुभवावा लागतो. इथं मसाई पठार संपलं. मी आता आपल्याला पुढे जे गाव दिसत आहे आपण तिथं जाणार आहे. तिथं थोडा वेळ विश्रांती करू, जेवणारे जेवतील व पुन्हा आपल्या मोहिमेच्या वाटेवर मार्गस्थ होणार आहे. वाजलेत, सकाळपासून सलग चालतोयच. आता कुठे मसाई पठार संपला आहे व मसाई पठार संपून आम्ही आता इथं खालच्या गावात आलो आहे. आपण बघू शकतो इथं सगळीकडे भाताची शेती आहे व आपल्याला असंच सरळ पुढे आपला प्रवास चालू ठेवायचा आहे. आता इथे एक पाण्याची टाकी दिसली, तिथं आता सगळी पाणी बाटल्यामध्ये भरून घेत आहेत आणि पुढं चालायला सुरुवात करू. जरा वेळ पाण्यासाठी स्टे घेऊन आता पुन्हा मोहिमेच्या वाटेने आम्ही मार्गस्थ झालो आहे.
आता हा जो डांबरी रस्ता लागला आहे हा जवळपास 4 ते 5 किलोमीटरचा पॅच आहे. त्यानंतर पुन्हा पुढील डोंगरातील पायवाट चालू होईल व त्यानंतर आम्ही नेक्स्ट थांबेन ते डायरेक्ट संध्याकाळच्या मुक्कामासाठी जे गाव ठरवलं आहे. गावाचं नाव काय? नाही आत्ताच का आता नाव गेलं लक्षातून. त्या गावाच्या मुक्कामाच्या ठिकाणी तिथे थांबू व आजचा प्रवास तिथं थांबेल. उद्या पुन्हा तिथून सुरुवात होईल. रस्त्याने चालत असताना एक आपण अजूबाच म्हणू शकतो अशी गोष्ट पाहायला भेटली. ते म्हणजे हे असं दिसतं जसं की कोणतरी एकावर एक दगड रचलेत, पण ते तसं नाही आहे. ते आपोआप नेचरमध्ये तयार झालेल्या गोष्टी आहेत, नैसर्गिक गोष्टी आहेत. जवळपास मसाई पठार उतरल्यापासून 4 ते 5 किलोमीटर अंतर डांबर चालल्यानंतर आता आम्ही पुन्हा डोंगरातल्या पायवाटेला लागणार आहे. इथून पुढून आत गेल्यानंतर ह्या डोंगराची पायवाट चालू होईल व हा रस्ता आपल्या सरळ करपेवाडी जिथे आपला आजचा मुक्काम आहे तिथे आपण पोहोचू. ह्याच ट्रेकला जेव्हा मागल्या वर्षी आलो होतो तेव्हा हा डांबरी रस्ता नव्हता. आम्ही ते जे घर दिसतंय तिथून मधून वाट यायची व इकडून डोंगरी पायवाट चालू व्हायची. मसाई पठार उतरल्यापासून 4 किलोमीटर करता फायनली आता जंगलातला रस्ता चालू झाला. आता असाच रस्ता आपल्याला जिथं थांबायचं आहे त्या ठिकाणापर्यंत आहे. तर डायरेक्ट तिथं गेल्यानंतर भेटू. खरी या मोहिमेतली मज्जा आता इथून पुढे अनुभवता येणार आहे, कारण की इथून पुढचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना बघेल ते ओढे भरपूर असे, म्हणजे नाही म्हटलं तरी 50 एक ओढे आपल्याला तिथून पुढे क्रॉस करत जायचे आहेत. त्यातला आत्ताच आपल्याला जर पाण्याचा आवाज येत असेल तो पहिला ओढा आपल्याला तर दिसेल पुढे गेल्यानंतर. असे भरपूरसे ओढे आपल्याला क्रॉस करत जायचे आहे. मोहिमेच्या मार्गावर चालत असताना आपल्याला इथं एक जंगल लागलं आहे. बघू शकतो तर आपण सगळीकडे एकसारखी झाडं आहेत. आता इथं वाट दिसते मग आपण त्या वाटेवर चाललो आहे. जर वाट नसती तर सांगू शकत नाही की वाट कुठे जाते कोणीकडे जाते. आजच्या दिवसातला 90% प्रवास पूर्ण झाला आहे. इथून जवळच 500 मीटर अंतरावर करपेवाडी गाव येईल. तिथे आपला आजचा मुक्काम असणार आहे. आणि हे जे मागं गाव दिसतंय ते इकडे धनगरवाडा हे गाव आहे. तर आपण करपेवाडीला चाललो आहे. ते मुक्काम रात्रीचं जेवण वगैरे होईल. उद्या सकाळी तिथूनच पावनखिंडीचा पुढचा रस्ता चालू होईल. ज्येष्ठ आत्ता करपेवाडी ह्या गावात आम्ही पोचलो, जिथं आजचा राहण्याचा मुक्काम आहे. आता जे आमचे मोहीम प्रमुख आहेत ते राहण्यासाठी घर बघतायत. थोड्या वेळात येतील, घर दाखवतील आणि तिथं शिफ्ट व्हायचं. पुढचं नियोजन कसं आहे ते सांगतील.